मोठी महत्त्वाची घडामोड नाशिक, परभणी, नंदुरबार आणि रत्नागिरीत इंधन तुटवडा जाणवतोय। वाशिम आणि बुलढाण्यात पंपावर रांगेत नंबर लावण्यावरून राडा झालाय, तर हिंगोलीमध्ये डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी पंपावर कॅन घेत आंदोलन केलंय। नाशिक, रत्नागिरी आणि नंदुरबारमध्ये इंधन तुटवडा जाणवतोय। नाशिकमध्ये सीएनजी भरण्यासाठी वाहन चालकांनी रांग लावली होती। नाशिक शहरात अनेक पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्याची माहिती आहे। दुसरीकडे रत्नागिरीत सलग तिसऱ्या दिवशी सीएनजीचा तुटवडा जाणवतोय। सीएनजी भरण्यासाठी पहाटेपासूनच लोक पंपाबाहेर रांगा लावतायत। नंदुरबारमध्येही पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे। गुजरातमधील वाहन चालक नंदुरबारमध्ये इंधन भरतायत। परभणीत अनेक पंपांवरील पेट्रोल डिझेलचा साठा संपलाय। एकीकडे इंधन तुटवडा जाणवत असतानाच पंपावर रांगेत नंबर लावण्यावरून राडे होत आहेत। वाशिममध्ये एकमेकांना कॅननं मारहाण करण्यात आली आहे। बुलढाण्याच्या मलकापूरमधील पांगरा इथे पेट्रोल पंपावर पोलिसांसमोरच राडा झाला। डिझेल घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली। डिझेल घेताना नंबर लावण्यावरून वाद झाला होता। हिंगोलीत डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पंपावर कॅन डोक्यावर घेऊन आंदोलन केलं। मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करा आणि आम्हाला डिझेल उपलब्ध करून द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली। आता हे कॅन घेऊन गावाकडे रिकामी जायचंय, पेट्रोल टाकून 200 आलेले आहे। आम्ही सरकार तिकडे हिंडत आहे, दौरे करत आहे। त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या म्हणतात, तर आजकाल मी न्यूज पाहिली तर त्यांच्या ताफ्यामध्ये 25 गाड्या होत्या। कारण ते डिझेल शेतकऱ्याला वाटा ही हालत होणार नाही। 5 शेतकरी किती वेळ आलेले आहेत तिथं डिझेल नेण्यासाठी।